महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान या विषयावरचं एक प्रबोधनपर असं व्याख्यान आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि या व्याख्यानाच्या निमित्तानं आदरणीय डॉक्टर अमोलजी कोल्हे व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीनं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांनाही वंदन या ठिकाणी आणि त्याचबरोबर दीप प्रज्वलन सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष गोरख भालेकर, कार्याध्यक्ष सचिन साठे आणि सदस्य सर्वश्री भरतशेठ आल्ला, राजशेठ करपे, प्रवीण कुदणे महात्मा फुलेंची निशाणी असणारी पगडी परिधान केल्यानंतर या ठिकाणी कार्याध्यक्ष सचिनजी साठे यांच्याकडून उपकरण मी निमंत्रित करतोय. आदरणीय आजचे वक्ते डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना पुन्हा एक वार आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करूयात. आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. व्यासपीठावर उपस्थित असलेले दिशा सोशल फाउंडेशनचे सर्व मान्यवर आणि समोर बसलेली सगळी माझी माणसं, खरं तर जेव्हा जेव्हा दिशा सोशल फाउंडेशनमध्ये होतो तेव्हा तेव्हा एक नवीन पेच, एक नवीन प्रश्न बाळासाहेब जवळकर माझ्या समोर उभा करतात. जसं मी पहिल्यांदा आलो तेव्हा पहिल्यांदा नवीन प्रश्न आला होता, राजकारणात जाणार की नाही. त्याचं उत्तर कुठेतरी सापडलं. दुसरा प्रश्न आला, थेट श्रोत्यांशी संवाद कसा साधायचा असतो. हे मी दिशा सोशल फाउंडेशनच्या कार्यक्रमात पहिल्यांदा शिकलो आणि आता महाराष्ट्रभर थेट श्रोत्यांशी संवाद साधत फिरतो. तसा तिसरा प्रश्न परत आला या व्याख्यानाच्या निमित्तानं. आणि या व्याख्यानाच्या निमित्तानं प्रश्न पडल्यानंतर मला बाळासाहेबांनी सांगितलं की तुम्हाला महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलायचं. खरोखर मनात प्रश्न पडला. मी काय बोलणार याचा प्रश्न पडण्यापेक्षा श्रोते काय ऐकणार याचा प्रश्न पडला. कारण आजपर्यंत श्रोत्यांना सपासप तलवार चालवणाऱ्यांचा इतिहास माझ्या तोंडून ऐकायची सवय लागली आहे, तर माझ्या तोंडून हा वेगळा इतिहास श्रोते काय ऐकणार असा प्रश्न पडलेला असताना अचानक एक उत्तर सापडलं. आत्तापर्यंत इतिहास सांगत होतो तो अन्यायाविरुद्ध सपासप तलवार चालवणाऱ्यांचा सांगत होतो. आज बोलायला जाणार आहे त्या अनिष्ट रूढींविरुद्ध आणि धर्माच्या बोजड चौकटीविरुद्ध तलवारीच्या गतीनं, तलवारीच्या तेजानं लेखणी चालवणाऱ्या माणसाचा इतिहास सांगायला जातो. खलील जिब्रानची एक कविता आहे, पाखरं आभाळात जेव्हा संचार करतात तेव्हा वाटा पाहत नाही. पाखरं आभाळात जेव्हा संचार करतात तेव्हा वाटा पाहत नाहीत. प्रत्येकाला आपला मार्ग अंतःकरणाच्या प्रेरणेनं स्वतः शोधून काढावा लागतो. कुठून येत असते अंतःकरणाची प्रेरणा? कदाचित काही जण म्हणतात अंतःकरणाच्या प्रेरणेचा ऊर्जास्त्रोत असतो आत्मविश्वास. काही जणांना वाटतं अंतःकरणाच्या प्रेरणेचा ऊर्जास्त्रोत असतो तत्कालीन परिस्थिती. काही जणांना असं वाटतं अंतःकरणाच्या प्रेरणेचा ऊर्जास्त्रोत असतो त्या माणसाची जडणघडण, त्या माणसावर झालेले संस्कार. पण कधी कधी असं सुद्धा दिसतं की अंतःकरणाच्या प्रेरणेचा ऊर्जास्त्रोत असतो तो म्हणजे सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान. अपमानाची ठिणगी मनावर पडते आणि वाळलेल्या कडव्याची गंजी पेटावी तसं मन धडधडून पेटतं. त्या प्रकाशात स्वतःचं आयुष्य उजळून निघतं. अनेकांच्या आयुष्यात हा प्रसंग येऊन गेलेला असतो. पण अपमानाची ठिणगी पडल्यानंतर त्यातून स्वाभिमानाचं स्फुल्लिंग जेव्हा पेटतं तेव्हा फक्त स्वाभिमान जागृत न होता समाजाचं आत्माभिमान जेव्हा जागृत करतो तो महापुरुष असतो, असं माझं प्रामाणिक मत. या भारत देशाच्या इतिहासात दोनदा अशी ठिणगी पडली. एक ठिणगी सर्वश्रुत आहे, जी ठिणगी दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पडली आणि मोहनदास करमचंद गांधींचे महात्मा गांधी म्हणून नेतृत्व देशाला मिळालं. पण त्याच्याही पूर्वी अशीच एक ठिणगी याच मराठी मातीत, याच मराठी मातीतल्या माणसाच्या मनावर पडली. 21 वर्षाच्या तरुणाचा एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीत अपमान झाला आणि एक स्फुल्लिंग चेतलं. ते स्फुल्लिंग चेतत असताना समाजाचा आत्माभिमान लक्षात ठेवण्यात आला आणि त्या ज्योतीच्या प्रकाशात संपूर्ण बहुजन समाजाचं भवितव्य उजळून निघालं आणि तेच ज्योतिराव फुले. त्यांचा जन्म केव्हा झाला, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचा जन्म कुणाच्या घरात झाला
यापेक्षा जास्त महत्वाची मला कायम गोष्ट वाटते की ज्योतिरावांना नक्की काय म्हणून संबोधावं. त्यांना लेखक म्हणावं, मग सार्वजनिक सत्यधर्म असो, ते गुलामगिरी असो, शेतकऱ्याचा असूड असो, ब्राह्मणांची हुशारी असो, महाराजांवरचा पोवाडा असो, कितीतरी विपुल ग्रंथसंपदा असलेल्या माणसाला लेखक म्हणावं, की त्यांना समाजसुधारक म्हणावं, की त्यांना शिक्षणाचा, स्त्री शिक्षणाचा जनक म्हणावं. सगळ्या व्याख्या लावून झाल्यानंतर एकमेव उत्तर उरतं ते म्हणजे ज्योतिरावांना एकच व्याख्या समर्पक बसू शकते आणि ते म्हणजे सामाजिक क्रांतिकारक होते ज्योतिबा. हीच व्याख्या सर्वात समर्पक बसते. खरं तर ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ही दोन व्यक्तिमत्व वेगळ्या अंगाने मांडणं खरोखर खूप अवघड आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण दोघांची जडणघडण कशी झाली असेल याचा जर विचार केला तर त्यांच्या सहजीवनाचा विचार करावा लागतो. जेव्हा दोघांचा विवाह झाला तेव्हा ज्योतिराव होते जेमतेम 13 वर्षाचे, सावित्रीबाई होत्या जेमतेम 9 वर्षाच्या, आणि त्यानंतरची दोघांची जडणघडण ही एकत्रित होती. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराया म्हणतात की शरीर आणि सावली वेगळं करता येत नाही. शरीर आणि सावली एकदाच एकत्र होऊ शकते जेव्हा माणूस साष्टांग नमस्कार घालतो, तेव्हा सावली शरीराच्या खाली येते आणि सावली आणि शरीर वेगळं होऊ शकत नाही. मला वाटतं ज्योतिराव आणि सावित्रीबाईंचा विचार करताना या साष्टांग नमस्काराचा विचार होणं गरजेचं आहे. पण हा साष्टांग नमस्कार कुठल्या देवाला नाही, तर हा साष्टांग नमस्कार सामाजिक प्रबोधनाला घातलेला आहे. त्यामुळे ही दोन व्यक्तिमत्व वेगळी करून त्यांचं कार्य वेगळं मांडण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. ज्योतिरावांच्या कार्याचा जेव्हा उल्लेख केला जातो, सर्वसाधारणपणे माझ्यासारख्या तरुणाला किंवा तुमच्यामधल्या तरुणाला एक गोष्ट कायम विलोभनीय वाटेल ज्योतिरावांच्या बाबतीतली. सर्वसाधारणपणे ज्योतिरावांचा तुम्ही फोटो पाहता, ज्योतिरावांचं साहित्य वाचा, ज्योतिरावांचं कार्य वाचता, पण हेच माहीत असताना तरुणांनी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की हेच ज्योतिराव फुले, ज्योतिराव गोविंदराव फुले हे लहुजी वस्तादांच्या तालमीत तयार झालेला पहिलवान होता आणि जो अंगरखा दिसायचा त्या अंगरख्याच्या आत कमरेला कायम दांडपट्टा असायचा. त्यामुळे तुम्हाला क्रांती घडवायची असेल तर तुमच्या जवळ शस्त्र कायम असावं लागतं. हा विचार ज्योतिरावांनी कृतीत आणताना मात्र कमरेचं शस्त्र हातातल्या शस्त्राने त्याला जोड दिली आणि लेखणीनं सपासप आसूड ओढले. लेखक म्हणून ज्योतिरावांचं जी सामाजिक उत्क्रांती आहे त्याचा विचार करण्यापूर्वी तत्कालीन परिस्थितीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण आता सर्वसाधारणपणे दिशाच्या कार्यक्रमाला जी गर्दी असते त्या गर्दीचा आणि आजच्या उपस्थितीचा थोडासा संबंध लावला तर हा विषयाचा संबंध आहे, दुसरं काही नाही. आणि या विषयाच्या संबंधाशी व्याख्यानाच्या शेवटी जरूर येणार आहे, यावं लागणार आहे, कारण ती आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीचा विचार केला तर पेशवाईचा झेंडा शनिवार वाड्यावरून उतरला असला तरी सुद्धा समाज मनावर अधिराज्य गाजवणारी प्रवृत्ती होती ब्राह्मण्यवादाची प्रवृत्ती. हा कुठलाही समाजाविरुद्धचा रोष नाही, हा कुठलाही समाजाविरुद्धचा आकस नाही. कुठलाही समाज जेव्हा सत्तेच्या जवळ राहतो, कुठल्याही समाजाच्या हातात जेव्हा सत्ता बनते, तेव्हा आपल्या पुढच्या पिढ्यांची सोय लागावी यासाठी प्रत्येक सत्ताधारी समाज प्रयत्न करत असतो. आणि हाच प्रयत्न करण्यात आला होता. हा प्रयत्न पूर्वापार करण्यात आला होता. हा प्रयत्न करत असताना अनेक दाखले देण्यात आले होते, पण हे दाखले कायम मंदिराच्या आणि पोथ्यांच्या आड दडवून ठेवण्यात आले होते. आणि त्यामुळे शूद्रांना शिक्षणाचा हक्क नव्हता, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क नव्हता. ज्योतिरावांच्या आयुष्यात एक पुस्तक आलं, थॉमस पेनच्या राईट्स ऑफ ह्युमन, मानवाचे हक्क. या पुस्तकानं ज्योतिरावांना इतकं प्रभावित केलं की त्यांना एक गोष्ट कळून चुकली, जर भारताचा भाग्यविधाता कोणी असेल, या समाजाचा उद्धार जर करायचा असेल तर या समाजाचा उद्धार हा शूद्र आणि स्त्रियाच करू शकतात, ही गोष्ट त्यांना उमगली. जेव्हा आपण मॅनेजमेंटच्या गोष्टी ज्योतिरावांच्या विषयी बोलतो तेव्हा एक खूप सोपी गोष्ट हे उदाहरण जोडून देईन. साखळीची ताकद कशावर ओळखली जाते? साखळी किती मजबूत आहे कशावर ओळखलं जातं? तर त्या साखळीतली जी सगळ्यात कमकुवत कडी आहे, त्या साखळीतली सगळ्यात कमकुवत कडी ही किती ताकदवान आहे आणि किती बलवान आहे याच्यावर साखळीची ताकद असते. कारण साखळी किती जाडजूड असली, ती दोन्ही बाजूनी ओढली गेली तर सगळ्यात कमकुवत कडी ही आधी उकलली जाते. आणि तीच गोष्ट ज्योतिरावांनी केली. समाजातला सगळ्यात कमकुवत घटक जो वर्षानुवर्ष केवळ सत्ता वर्चस्वाच्या हव्यासापोटी वंचित ठेवण्यात आला होता, त्या समाजाला ज्योतिरावांनी ज्ञानाची कवाड उघडी करून दिली. म्हणजे ज्योतिराव जेव्हा सामाजिक गोष्टींपैकी
मनुस्मृतीचा जेव्हा पर्दाफाश करतात, त्या मनुस्मृतीमध्ये जे लिहिलं होतं की आदिपुरुषाच्या मुखातून ब्राह्मण जात जन्माला आली, खांद्यातून क्षत्रिय जन्माला आला, मांडीतून वैश्य जन्माला आला आणि डाव्या पायाच्या अंगठ्यातून शूद्र जन्माला आले, यानंतर या मूळ पुरुषाला इतक्या योनी होत्या का हे विचारण्याचं धाडस त्या काळात ज्योतिरावांनी दाखवलंय. याला एका संपूर्णपणे ज्याला आपण विवेक बुद्धीनं त्याचा पर्दाफाश करणं, याचं उदाहरण नाही तर दुसरं काय म्हणावं. दुसरं एक फार महत्वाचं उदाहरण कायम असं वाटतं ज्योतिरावांच्या बाबतीत. ज्योतिराव लिहितात, निर्मिकाने निर्मिला मानव पवित्र, निर्मिकाने निर्मिला मानव पवित्र, कमी जास्त सूत्र बुद्धीमधी, पिढी जात बुद्धी नाही सर्वांमधी, जाण करा आधी नेणे परी. त्यामुळे वंश परंपरागत कोणाला बुद्धीचा अधिकार आहे, वंश परंपरागत कोणाला ज्ञानाचा अधिकार आहे, हीच गोष्ट आधी ज्योतिरावांनी खोडून काढली होती. धर्मग्रंथांच्या बाबतीत त्यांचा थेट उल्लेख होता, थेट आक्षेप होता. त्यांचं म्हणणं होतं, जर बायबल हा एखादा माझा ख्रिश्चन धर्मी हा कुठेही वाचू शकतो, पवित्र कुराणाचं पठण माझा मुस्लिम बांधव कुठेही करू शकतो, तर माझे वेद आणि माझी मनुस्मृती ही कायम देवळाच्या दाराआड बंद का, हा विचार ज्योतिरावांनी विचारण्याचं धाडस पहिल्यांदा दाखवलं होतं. मला वाटतं ही सामाजिक उत्क्रांतीची फार मोठं पहिलं पाऊल ज्योतिरावांनी त्या काळी उचललं होतं. मग त्यांनी अस्पृश्यांसाठी आपला हौद खुला करून दिला. अस्पृश्यांसाठी हौद खुला करून देत असताना फक्त हौद खुला करून मोकळे झाले नाहीत, तर या पददलितांना शिक्षणाची कवाडं उघडी व्हावीत म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी शाळा सुरू केल्या. बरं, या शाळा सुरू करून ते फक्त थांबले नाहीत, माझं कर्तव्य संपलं मी थांबलो असं ज्योतिरावांनी केलं नाही, तर गडूमांग आणि एका चांभाराच्या 2 तरुणांना शिक्षकी पेशाचं शिक्षण देऊन त्यांना तिथे दलित शिक्षक म्हणून नेमण्यात आलं. 125 वर्षांनंतर एक उदाहरण पुन्हा एकदा घडलंय. परवाच एक कळलं, जेव्हा असं वाटतं की ज्योतिरावांचा विचार कुठेतरी जागृत राहिला. नाशिकमध्ये एक वेद पाठशाळा उभारण्यात आलेली आहे आणि ही वेद पाठशाळा केवळ पददलितांसाठी उभारण्यात आलेली आहे. केवळ दलित वर्गाचे विद्यार्थी इथे वेदांचं पठण करतील आणि वेदांचं पठण करून पददलितांना सुद्धा उद्या पूजा सांगण्याचा अधिकार प्राप्त होईल. मला वाटतं ज्योतिरावांचं हे स्मरण सगळ्यात स्तुत्य आहे असं प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं. ज्योतिरावांनी या सामाजिक क्रांतीबरोबर आणखी एक फार महत्वाची क्रांती केली आणि ती म्हणजे कृषी क्रांती. जर शेतकऱ्याचा आसूड आपण गांभीर्याने वाचायला सुरुवात केली तर आज राज्यभरात देशभरात शेतकऱ्यांची जी कायम परिस्थिती मांडली जाते, जी कायम परिस्थितीचा विचार केला जातो, या परिस्थितीचा विचार करत असताना शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब हा शेतीमध्ये व्हावा, हे 100 वर्षांपूर्वी ज्योतिरावांनी लिहून ठेवलेले. इतकंच कशाला, द्रष्टा कृषी महर्षी आप्पासाहेब पवारांनी त्यांच्या पाणी या पुस्तकात उल्लेख केलेला आहे की जगातलं 3रं महायुद्ध हे पाण्यावरून पेटेल. आप्पासाहेब पवारांचं हे वाक्य प्रत्येक वेळी खरं ठरतं की काय अशी प्रत्येक वेळी भीती निर्माण होते. अनेक प्रसंग आहेत, सगळ्या प्रसंगांवरच्या खपल्या काढून जखमा ताज्या करणार नाहीत, पण प्रसंग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. आणि 100 वर्षांपूर्वी हेच ज्योतिराव या बाबतीत लिहितात की शेतकऱ्यांना शेतीसाठी ठराविक आकाराच्या नळाद्वारे ठराविक पाणी देण्यात यावे. मला सांगा, 100 वर्षांपूर्वी या जलनियोजनाचा विचार एक क्रांतिकारक करू शकत नाही तर दुसरं कोण करू शकतं, हे ज्योतिरावांच्या शेतकऱ्याच्या आसूडमध्ये दिसतं. शेतकरी हा संपूर्ण समाजाचा पोट भरणारा घटक आहे. यातला मूलभूत धारणा धरून शेतकऱ्यांचा आसूड आणि त्यांच्या प्रगतीचा विचार मांडणं, मला वाटतं समाजाची पोट ही फक्त सामाजिक उत्क्रांती करून भरत नाहीत. समाजाचं पोट भरण्यासाठी सामाजिक उत्क्रांती बरोबर सामाजिक क्रांतीची गरज असते, ती ज्योतिरावांनी त्यांच्या भागातून भागवलेली आहे. किंवा सार्वजनिक सत्यधर्म सारखा जर ग्रंथ बघितला, सार्वजनिक सत्यधर्माची एक एक कलम वाचत गेलो तर खरोखर आपल्याला अचाट व्हावं असं वाटतं ज्योतिरावांच्या या गोष्टीनं की लोकशाहीचा पाया, लोकशाही तंत्राचा पाया हा सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये ज्योतिरावांनी तेव्हा घालून ठेवलेला आहे. आणि मग नवल अजिबात वाटत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे ज्योतिरावांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरुस्थानी मानत आणि ज्योतिरावांच्या विचारांचा पगडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर असल्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये समता आणि बंधुत्व या 2 गोष्टींचा प्रचंड प्रभाव आपल्याला दिसतो. या सामाजिक गोष्टी करत असताना तत्कालीन समाजाच्या ज्या रूढी होत्या, ज्या परंपरा होत्या, मग इथे जातीचा कुठे अडसर नव्हता, इथे धर्माचा कुठेही अडसर नव्हता. ज्योतिरावांचं शिक्षण झालं ते मूळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत.
सावित्रीबाईंचं जे शिक्षण झालं ते नगरच्या फरार स्कूलमध्ये, या फरार मॅडमने सावित्रीबाईंना शिकवलं. हा धर्माचा अडसर नसल्यामुळे कदाचित तत्कालीन हिंदू धर्माने जेव्हा आपली चौकट ढिली होते, चौकट खिळखिळी होते, म्हणून ज्योतिरावांवर एक आरोप केला की हे ख्रिश्चन मिशनरीचे नक्कीच पुरस्कर्ते आहेत. पण या ख्रिश्चन मिशनरीचे पुरस्कर्ते असण्याचा जर विचार केला, या आक्षेपाचा जर विचार केला, तर मूळ आक्षेपात एक फरक दिसतो. ज्योतिरावांनी उचललेले क्रांतिकारक पाऊल म्हणजे त्यांनी परमेश्वर, त्यांनी ईश्वर, त्यांनी देव या कुठल्याही संकल्पनेचा स्वीकार केलेला नाही. त्यांनी देव नाही असंही म्हटलं नाही, त्यांनी देव आहे असंही म्हटलं नाही. देवाच्या वेगवेगळ्या गोंडस रूपांची त्यांनी कधी तारीफ केली नाही, त्याची भजनं केली नाही, त्याची स्तुती केली नाही. पण ज्योतिरावांनी याच परमेश्वराला, याच देवाला निर्मिक म्हणून संबोधलेलं आहे. या निर्मिकचा जो उत्क्रांतीचा सिद्धांत आहे की सृष्टी ज्याने निर्माण केली तो निर्मिक, म्हणून देवाचा उल्लेख ज्योतिराव कायम निर्मिक म्हणून करतात. आणि हाच निर्मिकाचा उल्लेख घेऊन जेव्हा ज्योतिराव लिहितात तेव्हा खरोखर विचार करावासा वाटतो की त्यांचा विचार आमच्यापर्यंत खरोखर रुजलेला आहे का. ज्योतिराव लिहितात, धर्मराज्य भेद मानवा नसावे, धर्मराज्य भेद मानवा नसावे, सत्याने वागावे ईशासाठी, ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणासी, धरावे पोटासी बंधू परी, निर्मिकाचे सूत्र सत्य हेच एक, भांडणे अनेक कशासाठी. मला वाटतं समता आणि बंधुत्व यांचा इतका सखोल विचार ज्योतिरावाने 100 वर्षांपूर्वी मांडून ठेवलेला. आणि हा विचार आपण घेऊन पुढे जात असताना नंतर त्याला कसे फाटे फुटले हा खरोखर एक संशोधनाचा विषय. ज्योतिरावांनी सत्यशोधक चळवळ जी सुरू केली हे निर्मिकाचं सत्य आहे. आणि हेच सत्य तुम्हाला कुराणामध्ये दिसतं, हेच सत्य तुम्हाला भगवद्गीतेमध्ये दिसतं, हेच जीवनाचं अंतिम सत्य तुम्हाला बायबलमध्ये दिसतं. पण ख्रिश्चन मिशनरीज प्रचार करताना ख्रिश्चनायटी आणि ज्योतिरावांचा विचार यामध्ये एक मूलभूत फरक कायम असा जाणवतो की ख्रिस्ती धर्माचा जो पाया आहे त्या ख्रिस्ती धर्माच्या पायानुसार मूळतः मानव हा पापी आहे. आणि मूळतः मानव हा पापी असल्यामुळे त्यानं पापक्षालन करण्यासाठी कायम परमेश्वराला शरण जावं हा ख्रिस्ती धर्माचा मूळ गाभा असला तरी सुद्धा शिकागोच्या धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी त्याची केलेली उकल आणि ज्योतिरावांनी त्यांच्या साहित्यातून केलेली उकल याचा कुठेतरी एक धागा नक्कीच जोडता येतो. विवेकानंद म्हणतात की मानव ही ईश्वराची निर्मिती आहे, ज्योतिराव म्हणतात की मानव ही निर्मिकाची निर्मिती आहे. आणि निर्मिकाची निर्मिती असेल तर जीवनाच्या अंतिम सत्यापर्यंत जाण्यासाठी त्यानं सत्याची कास कधी सोडता कामा नये, त्याने नीतिमत्तेची कास कधी सोडता कामा नये. मला वाटतं इतकं सुंदर हिंदू धर्माचं एक वेगळं विश्लेषण ज्योतिरावांनी केलंय आणि त्यातून सत्यशोधक चळवळीचा उगम झाला. या सत्यशोधक चळवळीनं मात्र कायम असं म्हटलं जातं की कुठल्याही महापुरुषाचं नुकसान त्याचे विरोधक करत नाहीत, महापुरुषाचं नुकसान हे कायम आणि कायम त्याचे अनुयायीच करत असतात. तसं कदाचित घडलं आणि म्हणून ज्योतिरावांनंतर सत्यशोधक चळवळीला कुठेतरी ब्राह्मणेतर चळवळीचं एक वळण मिळालं. ज्योतिरावांचा विचार हा नक्कीच ब्राह्मण विरोधी नव्हता. ज्योतिरावांचा विचार हा कायम बहुजन उद्धारक होता. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर ज्योतिराव पुढे सांगतात की शूद्र मुला मुलींना शाळेत पाठवावे, शूद्र मुला मुलींना शाळेत पाठवावे, सुशील करावे सर्व कामी, भटापरी त्यास शिक्षक बनावे, भटापरी त्यांनी शिक्षक बनावे, त्यांसी हटवावे सत्यामधी. मला वाटतं नंतरच्या चळवळीमध्ये सत्यामधी हा शब्दच गाळला गेला आणि स्वार्थासाठी चळवळ एवढी सुरू झाली, भटापरी तुम्ही शिक्षक बनावे, त्यांना हटवावे, सत्यामध्ये विसरून गेले. त्यामुळे विनाकारण या चळवळीला द्वेषाचं स्वरूप न देता खांद्याला खांदा लावून तुम्ही जर एका गुणवत्तेच्या आधारात स्पर्धा करा, इतकी सुंदर संकल्पना ज्योतिरावांनी मांडलेली असताना कदाचित तत्कालीन परिस्थितीमध्ये 1919च्या साधारणतः कालखंडामध्ये या सत्यशोधक चळवळीला कुठेतरी एका ब्राह्मणेतर चळवळीचं रूप आलं. आणि कदाचित हे ब्राह्मणेतर चळवळीचं रूप आल्यामुळे ज्योतिरावांच्या सत्यशोधक चळवळीला हे स्वराज्य विरोधक चळवळ असं म्हणण्यात आलं. दुसरं एक फार गमतीशीर विधान आहे, पण ते विधान असं की महात्मा ज्योतिराव फुले हे कधी राष्ट्रवादी नव्हते. नाही, हे कुठल्याही पक्षाशी संदर्भात विधान नाही, पण राष्ट्र ही संकल्पना ज्योतिरावांना अभिप्रेत नव्हती. ज्योतिरावांनी आपल्या
ग्रंथांमध्ये स्पष्ट याचा उल्लेख केलेला आहे की विविध जातींची आणि विविध धर्मांची असलेली समाजाची गाठोडी म्हणजे राष्ट्र नव्हे. आणि उठ बस ज्योतिरावांचं नाव घेणाऱ्या फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणणाऱ्यांनी विचार करण्याची वेळ आलेली आहे की एका जातीचं गाठोडं बांधायचं, एका धर्माचं गाठोडं बांधायचं, समाजाला वेगवेगळ्या गाठोड्यांमध्ये करायचं, त्यानंतर स्वार्थाच्या फडक्यानं त्याची मोळी बांधायची, म्हणायचं झालं आमचं राष्ट्र तयार. याचा विचार आज सर्वसामान्य सुज्ञ नागरिकांनी करण्याची गरज आलेली. पण हा विचार का करण्याची गरज आली? कारण दुर्दैव आहे तुमचं आमचं, या उभ्या हिंदुस्थानाचं दुर्दैव आहे की आम्ही प्रत्येक महापुरुषाला एक धर्माची चौकट घातली आणि त्याला एक जातीचा हार घातला. आम्ही प्रत्येक महापुरुषाला एक देवत्व बहाल केलं, एकदा महापुरुष त्याला महापुरुषत्व बहाल केलं, त्याला एक देवत्व बहाल केलं की तुमच्या आमच्या खांद्यावरची जबाबदारी संपते. कारण ते देव होते, कारण ते महापुरुष होते, मी सर्वसामान्य माणूस. तुमची माझी जबाबदारी झटकण्याच्या नादात आपण प्रत्येक वेळी हीच गोष्ट करत गेलो आणि सर्व महापुरुष हे आपापसात वाटले गेले. मध्ययुग म्हणजे 19व्या शतकाच्या मध्य काळामध्ये ज्योतिरावांसारखा क्रांतिकारक विचार या मातीतल्या विचारवंतांमध्ये रुजला. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा ज्योतिराव फुले बनले, महर्षी कर्व्यांची प्रेरणा ज्योतिराव फुले बनले, कर्मवीर भाऊराव पाटलांची प्रेरणा ज्योतिराव फुले बनले. आता या सगळ्यांची प्रेरणा ते बनत असताना कोणीतरी सांगावं या एकमेकांचा कुठे रक्ताचा संबंध होता की या एकमेकांचा जातीचा संबंध होता? संबंध फक्त विचारांचा होता, पण स्वार्थापोटी एक गोष्ट झाली. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो, उपस्थिती कमी होण्याचं कदाचित कारण हे असावं, कारण आधीच हे थोर व्यक्तिमत्व एका जातीच्या लेबलवर वाटून गेलेलं आहे. मी प्रत्येक ठिकाणी जातो, खूप भडक बोलतो, खूप थेट बोलतो, पण विचार करावा असं बोलावं लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे होते असं तुमचं म्हणणं असेल. मला वाटत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय होते, ते सर्वसामान्य भारतीयांचे होते. हो, ते जन्मानं दलित होते, पण ते दलितांचे होत नाही. महात्मा फुले हे माळी समाजाचे होत नाहीत. महात्मा फुले हे संपूर्ण हिंदुस्थानाच्या सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते, ते जन्मानं माळी होते. एवढं मात्र फक्त तुम्हाला मान्य करावं लागतं. मग आता मला सांगा, महात्मा फुलेंचा फोटो आपण इथे का लावतो? ते माळी समाजाचे आहेत म्हणून लावतो की माळी समाजाला महात्मा फुलेंची ओळख स्वतःला लावून घ्यावीशी वाटते म्हणून लावतो? याचा जर एकदा विचार केला तर सगळ्या महापुरुषांच्या भोवतीची धर्माची चौकट आणि त्यांच्या गळ्यात घातलेला जातीचा हार एकदा निखळून पडला तर सर्वसामान्य समाजाला या थोर विचार पुरुषांच्या, या महापुरुषांच्या विचाराची कुठंतरी ओळख होईल. कुठंतरी हे विचार प्रत्येकाच्या मनात रुजतील. हा आपला, हा परका, हा माझा, हा तुझा. जे ब्रिटिशांनी मूलभूत, मी सुरुवातीलाच म्हणालो व्याख्यानाच्या की पेशवाईचा ध्वज उतरल्यानंतर सुद्धा ब्रिटिशांनी जाती व्यवस्था अंमलात ठेवली, जाती व्यवस्था इथे रुजवली. याचं एक फार महत्वाचं कारण होतं, इट वॉज डिवाइड अँड रूल. फक्त फोडा आणि राज्य करा ही नीती आम्ही ब्रिटिश गेले तरी सुद्धा आमच्यातच घेऊन बसलो. मी माझा, माझा समाज, माझा समाज, माझा समाज. अहो, या कुठल्याही महापुरुषानं सांगावं फक्त एका समाजाची कास धरून पुढे झाला. प्रत्येक महापुरुषाने सांगितले, सार्वजनिक सत्य धर्माचं 3रं कलम वाचा. महात्मा ज्योतिबा फुले लिहितात की जर या समाजाचा उद्धार व्हायचा असेल, जर देशाचा उद्धार व्हायचा असेल, देशाची उन्नती व्हायची असेल तर आधी जाती धर्माच्या व्यवस्था नष्ट केल्या पाहिजेत. हेच समाजाच्या उद्धाराचं सूत्र आहे. हे तेवढं आम्ही झाकून ठेवलं. महत्वाचं तेवढं झाकायचं आणि सोयीचं तेवढं पुढं आणायचं. मला वाटतं तुमच्या आमच्यासारख्या अनुयायांनी याचा सगळ्यात मोठा अपमान केला, सर्वात मोठं नुकसान या महापुरुषांचं आपल्यासारख्या अनुयायांनी केलं असं प्रामाणिकपणे नमूद करावं असं वाटतं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी चळवळ सुरू केली, पण बहुजन समाजाच्या उद्धाराची चळवळ ही ब्राह्मण द्वेष्टी चळवळ नसते हे आम्ही कधी समजून घेणार. नाहीतर सदाशिव गावंडेंसारखे ब्राह्मण मित्र महात्मा फुलेंच्या सोबतीला नसते. महात्मा फुलेंनी तत्कालीन ब्राह्मण समाजात एक फार मोठी अनिष्ट रूढी होती, एक अनिष्ट परंपरा होती की नवरा वारल्यानंतर स्त्रीला कायम अलवनात राहावं लागायचं, तिला सगळं सोवळं ओवळं पाळावं लागायचं. अलवनात राहिलेल्या स्त्रीला नकळत कधी दिवस जायचे ते सुद्धा कळायचं नाही. त्या बिचारा स्त्रीचा काहीच दोष नसायचा, ती घरगुती शोषणाचा बळी ठरायची आणि केवळ धर्मसत्ता ही संपूर्णपणे एका वर्गाच्या हातात असल्यामुळे तिला वाच्यता करायला सुद्धा त्याची सोय राहायची नाही. ही जाणीव आणि ही काळाची गरज ओळखून
महात्मा फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं. मला वाटतं महात्मा फुलेंच्या आयुष्यातलं फार मोठं क्रांतिकारक पाऊल, स्त्रीला तिच्या उंबरठ्याच्या बाहेर नेण्याचं पाऊल उचलण्याआधीचं फार मोठं पाऊल हे स्त्रीला तिचा सन्मान मिळवून देण्याचं पाऊल होतं. हे महात्मा फुलेंनी त्यावेळी उचललं. आणि इतकंच नाही तर महात्मा फुलेंनी एका ब्राह्मण मुलाला सुद्धा दत्तक घेतलं. इतकंच कशाला, न्यायमूर्ती रानडे जेव्हा महात्मा फुलेंचा सत्कार झाला शिक्षणविषयक गोष्टींसाठी, तेव्हा न्यायमूर्ती रानडे केवळ 10 वर्षांचे होते. गोपाळ गणेश आगरकरांचा तोपर्यंत जन्म देखील झाला नव्हता. त्यावेळी महात्मा फुले शिक्षणाचे प्रणेते होते. जी दुसरी आपण क्रांती काय म्हणत जातो ती शैक्षणिक क्रांती महात्मा फुलेंनी केली. ही शैक्षणिक क्रांती तुम्ही आम्ही फक्त इथपर्यंत घेऊन थांबतो की महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा काढली, महात्मा फुलेंनी अस्पृश्यांसाठी शाळा काढली, महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना पहिली महिला शिक्षिका, देशातली पहिली महिला शिक्षिका बनवलं. इथपर्यंत शैक्षणिक क्रांती महात्मा फुलेंची थांबत नाही, तर स्त्रीला सन्मानानं उंबरठ्या बाहेर पाऊल ठेवून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची प्रेरणा देण्याचं काम महात्मा फुलेंनी केलंय सावित्रीबाई फुलेंच्या रूपाने. 1848ला जी पहिली भिडेवाड्यात शाळा सुरू झाली, भिडेवाड्यातली शाळा काही काळाने बंद पडली आणि पुन्हा 1854 साली महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा सुरू केली. या मुलींसाठी असलेल्या शाळेचं पुढे परिणिती काय झाली? जर महात्मा फुलेंची शाळा ही फक्त महात्मा फुलेंचं हे शैक्षणिक योगदान इथपर्यंत थांबत असतं तर पुढे जाऊन ताराबाई शिंदेंनी स्त्री पुरुष तुलनेसारखा ग्रंथ लिहिला नसता आणि सावित्रीबाई रोडेंनी 1919 मध्ये सत्यशोधक चळवळीचं सरचिटणीस म्हणून काम केलं नसतं. तेव्हापासून स्त्रियांना एक स्वाभिमान, एक आत्माभिमान देण्याचं काम महात्मा फुलेंच्या शैक्षणिक चळवळीनं केलं. इतकंच कशाला, हंटर कमिशन समोर महात्मा फुलेंनी जे निवेदन सादर केलं होतं, या हंटर कमिशन समोर महात्मा फुलेंनी सादर केलेलं निवेदन हे आधुनिक शिक्षण तंत्राचा एक आमूलाग्र बदल करण्याच्या दृष्टीनं एक उत्तम नमुना असं म्हटलं तर हरकत ठरत नाही. कारण तोपर्यंतच शिक्षण एकाच पद्धतीनं होतं जे तुम्ही आम्ही आजही वापरतो, तुम्ही आम्ही आजही वापरतो. ते शिक्षण फक्त एवढ्यासाठी होतं की गुरुने सांगायचं, शिष्याने ऐकायचं. गुरुने आज्ञा करायची आणि शिष्याने आज्ञा झेलायची. हेच शिक्षण जे कायम सुरू राहिलं. या शिक्षणाचा एक मूळ गाभा जो होता, जो लॉर्ड मेकॉलेच्या इंग्लंडच्या राणीला लिहिलेल्या पत्रात होता की राणी सरकार तुम्ही चिंता करू नका, या देशात आम्ही केवळ कारकून घडवणारी शिक्षण पद्धती राबवणार आहोत आणि यातून फक्त कारकून घडणार आहेत. महात्मा फुलेने इंग्रजी सत्तेचा खुबीनं वापर करून घेतला. तो शिक्षणाच्या सवलती सर्वसामान्य बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी, पण त्यांनी त्या शिक्षण पद्धतीचा कुठेही पुरस्कार केलेला नाही. कारण या शिक्षण पद्धतीचा पुरस्कार करताना एक फार महत्वाची गोष्ट त्यांच्या ध्यानात येते. ही गोष्ट म्हणजे तत्कालीन ज्या वर्णवर्चस्व ज्यांच्याकडे आहे त्या उच्चवर्णीयांना फक्त शिक्षणाचा अधिकार होता. शिक्षणाचा अधिकार वापरून ते सरकारी नोकऱ्यांमध्ये जात होते, शिक्षण घेत होते. सरकारी नोकऱ्यांमध्ये झाल्यानंतर त्यांचा विकास होत होता, पण यामध्ये समाजातली एक दरी फार मोठ्या प्रमाणात वाढत होती. आणि म्हणून ही शिक्षणाची गंगा सर्वदूर पोहोचवण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. त्यांनी एक दुसरी फार मोठी संकल्पना मांडली. मला वाटतं आजच्या देशाच्या शिक्षण क्षेत्राला सुद्धा ती खूप मोठ्या प्रमाणावर लागू होते आणि ती म्हणजे उच्च शिक्षणावर होणारा अवास्तव खर्च थांबवा आणि प्राथमिक शिक्षण हे सार्वत्रिक आणि सक्तीचं करा. ही सूचना आजच्या गोष्टीला सुद्धा तितकीच लागू पडते. आता जरी प्राथमिक शिक्षण हे मोफत झालं असलं तरी सुद्धा मला वाटतं ते सक्तीचं होणं आणि त्याचबरोबर ते सकस होणं तितकंच जास्त गरजेचं. ही आजच्या काळाची गरज त्यांनी 100 वर्षांपूर्वी लिहून ठेवली. इतकंच नाही तर शिक्षणाच्या बाबतीत दुसरा एक खूप क्रांतिकारक विचार हा महात्मा फुलेंनी मांडून ठेवलेला. त्यांनी स्त्रीसाठी शिक्षणाची दारं उभी केली, स्त्रीला उंबरठ्याच्या बाहेर आणलं. या पलीकडे जाऊन आज कायम जो एक प्रश्न पेटतो तो प्रश्न म्हणजे आरक्षणाचा प्रश्न. या आरक्षणाच्या विषयी ज्योतिरावांचे विचार खूप बोधक आहेत, खूप मेंदूला झिंझिण्या आणणार आहेत म्हटलं तरी चालेल. ज्योतिराव फुले म्हणतात की बहुजन समाजातील 6वी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नांगर कोळपी धरण्याची परीक्षा घेण्यात यावी आणि जे बहुजन समाजातील 6वी इयत्ता उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांना पाटीलक्या देण्यात यावा. साधा विचार करा, पाटीलकी टिकवली आहे, त्याला नांगर कोळपी धरता येतं की नाही हेही बघितलंय आणि हे असताना बहुजन समाजाने आपल्या मुलांना किमान 6व्या इयत्तेपर्यंत शिकवलं पाहिजे हा विचार करण्याचा जो
गुण आहे तो स्थिमित करणार आहे. कारण आजकाल आरक्षणाची मागणी कायम होत असते, पण गुणवत्तेवर आधारित आरक्षण ही संकल्पना ज्योतिरावांनी 100 वर्षांपूर्वी मांडलेली. इतकंच नाही तर जे पददलित आहेत, जे अंत्यज आहेत, या अंत्यजांच्या मुलांना ज्यांना परीक्षा पद्धतीचा भार सोसवत नाही, ज्यांना फीचा भार सोसवत नाही, अशा मुलांसाठी बोर्डिंग स्कूल्स काढावीत. त्यांच्या अन्नाची, त्यांच्या वस्त्राची, त्यांच्या शिक्षणाची सोय समाजातल्या उच्चवर्णीयांनी करून द्यावी. अशा पद्धतीचा एक विचार ज्योतिराव फुले त्यांच्या साहित्यात मांडतात. या विचाराचं आजच्या काळात आकलन करत असताना असं होतं की जेव्हा आरक्षणाविषयी कायम एक ओरड केली जाते, तेव्हा हे आरक्षण खरोखर समाजाच्या तळागाळातल्या गरजू माणसापर्यंत पोहोचलंय का? ज्योतिरावांचा विचार आज सुद्धा जर आपण अंमलात आणायचा म्हटला तर तो अंमलात आणू शकतो का, याचा विचार केला तर मला वाटतं आरक्षणासारखे प्रश्न सुद्धा चुटकीसरशी सुटू शकते. हे ज्योतिरावांचं इतकं मोठं योगदान असताना मग नक्की हाच प्रश्न पडतो की असं असताना सुद्धा नेमके ज्योतिराव एका ठराविक चौकटीत का अडकून पडले, हा कायम एक प्रश्न पडतो. या प्रश्नाची उकल करताना कायम एक विचार करावा लागतो. जे मी सुरुवातीला म्हणालो तसं अनुयायींनी केलं नुकसान. तिसरा विचार केल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले म्हटलं की फक्त एका समाजानं आपल्या खांद्यावरची धुरा आहे असं समजून पुढे चालायचं, फक्त बहुजन समाजाने त्यांचा विचार करायचा. पण ज्योतिबांचा विचार रुजवण्यात आपण कुठे कमी पडलो आहोत का, याचा विचार तुम्ही आम्ही कधीच केला नाही. आणि तो विचार आज करण्याची वेळ आलेली. म्हणून मी दिशा सोशल फाउंडेशनला विनंती करेन की ज्योतिरावांचा विचार घेऊन हा विचार फक्त एका व्याख्यानात मांडणं म्हणजे खूप काही गोष्टी अगदी मोजक्या शब्दांमध्ये कोंबण्यासारखं आहे. आणि हा विचार खरंच विचार प्रबोधन करायला लावणारा ज्योतिरावांचा विचार आहे. तो फक्त ऐकून टाळ्या वाजवण्याचा विचार नाही. त्यामुळे तुमच्याकडून जर उपलब्ध होऊ शकत असेल तर ज्योतिरावांचं साहित्य हे समाजातल्या तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा जर एक उपक्रम, एक विचार रुजवण्यात आला तर मला वाटतं ती ज्योतिराव फुलेंना खरोखर खरी श्रद्धांजली होईल, खरी आदरांजली होईल असं माझं प्रामाणिक मत आहे. त्यामुळे एवढं बोलून आज इथेच थांबतो. ज्योतिराव हा न संपणारा विषय आहे. तो न संपणारा अशासाठी विषय आहे की ज्योतिरावांनी जो प्रकाश दाखवला त्या प्रकाशाकडे बघून स्तिमित होण्यापेक्षा त्या प्रकाशानं कितीतरी आयुष्यांमधला अंधार उजळण्याची जर तुमची माझी तयारी असेल तर आणि तर ज्योतिरावांचा विचार पेलण्याची तुमच्या माझ्यात कुवत आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मी पुन्हा एकदा आभारी आहे की इतक्या वेगळ्या विषयावर तुम्ही एक बोलण्याची संधी दिलीत, एक विचार प्रबोधन करण्याची संधी दिलीत. आणि मला वाटतं कुठेतरी ज्योतिरावांना एका चौकटीतून बाहेर आणण्यासाठी एक प्रयत्न करण्याची तुम्ही एक प्रेरणा दिलीत. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.